विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोर असलेल्या श्री जागृत नागनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीनं नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। नागपंचमीच्या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक विधी, महाप्रसाद, दीपोत्सव तसंच महिलांसाठी विशेष संवादात्मक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपंचमीच्या दिवशी पहाटेपासून मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती। वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ स्वामी आणि वेदमूर्ती वीरेश हिरेमठ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री नागनाथ मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला। यासोबतच तांदूळ पूजा, पानपूजा, अलंकार पूजा आणि सहस्र बिल्वार्चन असे धार्मिक विधी पार पडले। यानंतर सकाळी 6:30 वाजता सोलापुरातील मान्यवरांच्या हस्ते महाअन्नप्रसाद आणि प्रसाद वाटप करण्यात आलं। सायंकाळी मंदिर परिसरात आकर्षक महादीपोत्सव पार पडला। दीपांच्या रोषणाईनं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं उजळून निघाला। या संपूर्ण उत्सवाचं आयोजन मंदिर ट्रस्टचे चेअरमन शिवशरण अण्णा पाटील बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक राजशेखर पाटील, डॉक्टर अनिल सरजे, माजी नगरसेविका अनिता बुक्कानोरे यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिवराया बुक्कानोरे, विजयकुमार रामपुरे, बाबूराव संगेपाग, श्याम धुरी, अशोक भांजे, तुकाराम मळेवाडी, राजू बिराजदार, गंगाधर पाटील, रेवणसिद्ध कुसकल, नागनाथ बंडगर, उमेश बुक्कानोरे, नरसिंग स्वामी, लक्ष्मीकांत पुजारी, बसवराज नालवार आणि विश्वनाथ आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती। महिलांच्या स्पर्धेच्या आयोजनात राजेश्वरी भादुळे, सुरेखा पाटील, प्रांजली मोहितकर आणि प्रीती उडानशेव यांनी सहभाग घेतला। मंदिराचे पुजारी वीरेश सिद्धय्या हिरेमठ आज रोजी सर्व भाविक भक्तांना एक अत्यंत आनंद होत आहे की श्रावण मासातील पहिला सोमवारी नागोबाच्या दिवशी म्हणताना नागोबाचा वार असलेला सोमवार दिवशी आज बहुतेक वर्षांनी आज नागोबाचा वारा दिवशी नागपंचमीचा वार आलेला आहे आणि सुमारे हे मंदिर 60 ते 70 वर्षाच्या पूर्वीचं मंदिर आहे। इथं नागदेवता येऊन संजीवनी समाधी घेतल्याने एक अत्यंत भक्तिमय वातावरण आहे आणि सर्व भक्तांचा मनोकामना पूर्ण करणारा हा जागृत नागनाथ आहे। आज रोजी सुमारे पहाटे 2 ते 4 वाजेपर्यंत श्रीच्या मूर्तीस रुद्राभिषेक झालेला आहे आणि 4 ते 6 वाजेपर्यंत श्रीच्या मूर्तीस पंचपल्लव अभिषेक, पंचामृताभिषेक होऊन सुमारे 150 किलो ते 170 किलोचा तांदूळ पूजा संपन्न झाले आहे। तसेच मूग डाळाचा वापर केला आहे, मसूर डाळाचा वापर केलेला आहे आणि आज श्रीच्या मूर्तीस एक अत्यंत विशेषदायी पूजा दिसल्याने आज आपल्याला माता बहिणींना व भाविक भक्तांना दिसत आहे आणि हीच पूजा एक अत्यंत आनंद होऊन सर्वांचा श्रद्धा असलेला, सर्वांचा भक्तिमय असलेला हे नागोबा जागृत नागनाथ आहे आणि सर्व संतान नसलेल्यांना माता बहिणींना संतान देणारा हा जागृत नागनाथ आहे आणि हे नागोबा आज आलेल्या सर्व भाविक भक्तांना व माता बहिणींना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आणि या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष असलेले श्रीमद माजी आमदार शिवशरण पाटील, गंगाधर पाटील व मंदिराचे पुजारी वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ आणि रामपुरे सर आणि विश्वनाथ आमणे सर, लक्ष्मीकांत। नमस्कार, मी लक्ष्मीकांत पुजारी, उत्सव समितीचा सचिव म्हणून इथं काम करतोय। आपल्या या नागपंचमी निमित्त एक महिलांसाठी आगळी वेगळी स्पर्धा या उत्सवामध्ये आयोजित केलेली आहे। आई म्हणते जपून ग लेकी अशी एक स्पर्धा आहे। म्हणजे माय लेकरांचा संवाद त्या ठिकाणी होणार आहे। ते 3 ते 5 मिनिटांमध्ये होणार आहे। ती स्पर्धा आहे 19 तारखेला आणि त्याचं ठिकाण आहे याच ठिकाणी। तर त्याच्यामध्ये काय होईल की आता सध्याच्या वातावरणानुसार म्हणजे मुलगी आणि आईचा सहसंबंध तुटत आलेला आहे। त्याच्यामुळे मुलगी वाहवत चाललेली आहे आणि तो संवाद त्यांचा सुयोग्य व्हावा, आईचं आणि मुलीचं प्रेम हे अतूट असावं या दृष्टिकोनातून हे लोकांना एक प्रबोधन करण्याचं एक आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या स्पर्धेसाठी बक्षिसं पण ठेवलेले आहेत। प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे आणि उत्तेजनार्थ पण आहे। ते सर्व बक्षिसं घेण्यासाठी सगळ्यांना या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे।
नाही, वस्तू रूपाने आहे, वस्तू रूपाने बक्षीस आहे. आणि ते बक्षीस त्या महिलांना म्हणजे दोघांना पण मिळणार आहे, आईला आणि मुलींना पण. नमस्कार, मी लक्ष्मीकांत पुजारी, उत्सव समितीचा सचिव म्हणून इथं काम करतोय. आपल्या या नागपंचमी निमित्त एक महिलांसाठी आगळी वेगळी स्पर्धा या उत्सवामध्ये आयोजित केलेली आहे. आई म्हणते जपून ग लेकी अशी एक स्पर्धा आहे. म्हणजे माय लेकरांचा संवाद त्या ठिकाणी होणार आहे. ते 3 ते 5 मिनिटामध्ये होणार आहे. ती स्पर्धा आहे 19 तारखेला आणि त्याचं ठिकाण आहे याच ठिकाणी. तर त्याच्यामध्ये काय होईल की आता सध्याच्या वातावरणानुसार म्हणजे मुलगी आणि आईचा सहसंबंध तुटत आलेला आहे. त्याच्यामुळं मुलगी वाहवत चाललेली आहे आणि तो संवाद त्यांचा सुयोग्य व्हावा, आईचं आणि मुलीचं प्रेम हे अतूट असावं या दृष्टिकोनातून हे लोकांना एक प्रबोधन करण्याचं एक आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे. त्या स्पर्धेसाठी बक्षिसं पण ठेवलेले आहेत. प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे आणि उत्तेजनार्थ पण आहे. ते सर्व बक्षिसं घेण्यासाठी सगळ्यांना या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. बक्षीस